कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तेजू, काय झालं रडायला? हा? मी काय लहानपणापासून शिकवलंय? रडायचं नाही, लढायचं। रडून अडचणी सुटत नाहीत, मग कशाला त्रास करून घ्यायचा? आता पण लग्न झालेल्या मुलीने असं संसार सोडून बाहेर येणं चांगलं नसतं। कोण बोललो तुला? बाद झाले जुने विचार। पुरीचा जेवढा सासरवर हक्क असतो ना, तेवढा माहेरावर पण असतो। हे घर तुझं होतं, तुझं हाय आणि कायम राहील, हे लक्षात ठेव। त्यामुळे नाही ते विचार करून रडत बसू नको। आता पण लोक काय म्हणतील? काय म्हणतील लोक? काय म्हणतील? लोक म्हणण्यासाठीच असतात, बोलायसाठीच असतात। त्यांना काय म्हणायचं ते म्हणून दे। आपण नसतं लक्ष द्यायचं त्यांच्याकडे। माझी प्रॉपर्टी माझ्या बहिणी आहेत, माझी माणसं माझी प्रॉपर्टी आहे, आणि मी तुमचं आहे, हे घर तुमचं आहे। त्यामुळं ना सगळ्यांना सांगतोय मी, लग्न झाल्यावर पण इथं याला अजिबात लाजायचं नाही, कुठलीच शंका मनात आणायची नाही, कळलं का? चौघींना अरे माझ्या बहिणी माझी कमजोरी नाही, अरे तुम्ही माझ्या ताकद आहे। का कळत नाही तुम्हाला? त्यामुळे माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं मला नाही बघवत। कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, राजू कधी जा, जेवणाचं बघ जा। चल आपण जीवूया पटकन। चल उठ। मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे। चला माझ्यावर हातून चालतो तो, माझ्यावर। शत्रू शांत हो। जे झालं ते झालं। वय पोरा, हे बघ, जे झालं ते विसरून जा। तुम्ही मागवा, तुम्ही मध्ये येऊ नका, तुमचा जीव घेईल मी। मागव। काय चाललंय? तुम्ही दोघी हितनं जाण्याचं काय घेणार? असा वांजोटा राग दाखवून काय होणार आहे? आमची गेलेली इज्जत परत येणार आहे का? तसं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही मी मदत करतो। आली का इज्जत परत? डॅडी ऐका तुम्ही माझ, हे ग्लास फोडले ना, मला तसा त्याला फोडायचा आहे, त्याच्या तुकड्या करायचे। माझ्या वाटून चालला त्यांनी अख्ख्या गावात। डॅडी मला बदला घ्यायचा आहे हो। आधीच इज्जत गेली, आणखीन घालवू नका। तुम्हाला काय वाटलं? काय वाटलं तुम्हाला? आमच्या सावलीत वाढलात म्हणून तुम्ही काय बी करू शकाल? तसं असेल तर ही फुटलेली काच जोडून दाखवा। इथून पुढं आम्ही सांगतो तसं करायचं। घाण तुम्ही केलीये, तुम्हीच साफ करायची। सोनबाईला घरी परत आणायचं, हा, आणि ते बी गोड बोलून। जर वाकण्यात शिरण्याचा प्रयत्न केलात तर आमचा राग सूर्यापेक्षा 100 पट जास्त आहे, माहिती आहे तुम्हाला? कळलं का? कळलं।
सूर्या, माझा ऐकशील का? तुला ना राग थोडा कमी करायला हवा. कधी जर रागावर नियंत्रण राहिलं नाही ना, तर गुंता सुटण्याऐवजी वाढूही शकतो. बघ किती लागलंय अरे तुला. थांब, मी औषध लावते. जखमांचं काय वाटत नाही मला तोच. पण माझ्या बहिणीला कोणी त्रास दिला तर ती जी जखम होते ना ती नाही सहन होत मला. तोच मी माझ्या बहिणीला दुःखात नाही बघू शकत. खास शत्रू जे काय वागला ना ते लई चुकीचं होतं. शत्रू चुकलाच आहे, अगदी 100% चुकलाय, मान्य आहे ना मला. आणि त्या सगळ्यावर तुझी प्रतिक्रिया अगदी साहजिक होती. तू त्याला चांगली अद्दल घडेल अशीच शिक्षा दिलेलीस. पण सूर्या, इतरांना शिक्षा करण्याच्या नादात आपण स्वतःलाच शिक्षा देत नाही होत ना, हे पण बघणं गरजेचं आहे ना. या सगळ्याचा तेजूलाही फार त्रास झालाय. आत्ताही खाली रडत होती ती. बर, तू आता काय करायचं ठरवलंयस? पुढे काय करणार आहेस तू? माहित नाही मला, पण एवढं नक्की शत्रू माझ्या मनातनं उतरलाय. त्याचं तोंड पण बघायची इच्छा नाही माझी. पण ह्या सगळ्यात आहे ना त्याच्यामुळे डॅडी दुखावलं गेलं. त्यांना काय वाटलं असं लागत. काही वाटणार नाहीये त्यांना. अरे तुझ्या जागी जर ते असते तर त्यांनी पण हेच केलं असतं की. त्यामुळे मनातनं हे विचार काढून टाक. आणि माझी खात्री आहे तेच समोरून तुझ्याशी समजूतदारपणे वागतील. तसं झालं तर चांगलंच आहे. मला नाही वाटत डॅडींचा राग जाईल. सूर्या, तू आता कसलाही विचार करू नकोस. ये बघू, पड इथे. आता शांतपणे पड, आराम कर आणि कसलाही विचार करायचा नाही. सगळं काळावर सोपं, नीट होईल सगळं. सूर्य, तू ज्या माणसाला देव समजून त्रास करून घेतोयस ना, तो खरं तर एक राक्षस आहे. शत्रू जर एखादा किडलेल्या झाडाचं पान असेल तर डॅडी त्याच झाडाची मूळ आहेत. आणि या गोष्टीची लवकरच मी तुला जाणीव करून देईन. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.